तुम्हाला नवीन बिझनेस करायचा आहे किंवा तुमच्या बिझनेसची मार्केटिंग करायची, तर तुम्ही आधी एक गोष्ट करावं. आपल्या कस्टमरला ओळखा. आपला कस्टमर कोण आहे, कुठं राहतो, स्त्री आहे की पुरुष आहे, त्याचं वय काय आहे, तो महिन्याला किती पैसे कमवतो, त्याच्या सवयी काय आहेत, त्याच्या आवडीनिवडी काय आहेत, त्याला राजकारणातला कोणता पक्ष आवडतो, कोणता खेळ आवडतो, अशी जास्तीत जास्त माहिती तुमच्या कस्टमरविषयी घ्या. एकदा तुम्हाला कळलं की तुमचा कस्टमर कोण आहे, मग आता सगळ्या गोष्टी त्याच्या हिशोबाने करा. तुमचं प्रोडक्ट त्याच्या हिशोबाने ठरवा, प्रोडक्टची पॅकेजिंग त्याच्या हिशोबाने ठरवा, प्रोडक्टचं नाव, प्रोडक्टची टॅगलाईन त्याच्या हिशोबाने ठरवा, प्रोडक्टची जाहिरात कशी करायची हे त्याच्या हिशोबाने ठरवा, प्रोडक्टची किंमत त्या कस्टमरच्या हिशोबाने ठरवा, प्रोडक्ट कुठे विकायचं आहे हे सुद्धा त्याच्या हिशोबाने ठरवा. तो ऑनलाईन घेत असेल तर ऑनलाईन विका, मॉलमध्ये जात असेल तर तिथे विका, दुकानात जात असेल तर तिथे विका. एकदा कस्टमरने प्रोडक्ट घेतलं की सोडून नका देऊ. आता त्याच्याकडून फीडबॅक घ्या. विचारा त्याला प्रोडक्टमध्ये आणखीन काय चेंज पाहिजे आणि प्रोडक्ट आणखीन इम्प्रूव्ह करा. हां, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण मार्केटिंगचे बरेच पॉईंट कव्हर केले. पहिला पॉईंट टार्गेटिंग. मग त्या हिशोबाने मार्केटिंगचे 4 पीस: प्रोडक्ट, प्राइस, प्लेस आणि प्रमोशन, आणि शेवटी कस्टमर फीडबॅक. आपण मार्केटिंगवर, बिझनेसवर आणखीन भरपूर बोलणार आहे हो. तुम्ही फक्त मराठी CEO ला फॉलो करून ठेवा. राम राम.